तर आता श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल सुरू झालेली असते. तर सगळ्यात पहिला सण म्हणजे पंचमी. पण आमच्या गावात अगोदरच सप्ताहाची सुरुवात झालेली असते. मग आम्ही 2-4 जणी खूप व्यस्त असतो. कारण वेळ मिळेल तशी आणि जमेल तशी सेवा आम्ही इथं करत असतो. रांगोळी पण आम्ही काढतो. जशी जमेल अशी आणि आहे त्या कलरमध्ये आम्ही रांगोळी काढतो. नंतर संध्याकाळी हरिपाठ, रात्रीचं भजन याला पण आम्ही हजर राहायचो. खरं तर या व्हिडिओला म्हणजे लेटच झाला कारण माझा मोबाईल खराब झालेला. त्यामुळे मला काही व्हिडिओ नंतर टाकता आले नाही. आणि पंचमीचा सण सगळ्यात पहिला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नागोबाचा उपवास, ज्याला की भावाचा उपवास पण म्हणलं जातं. त्या दिवशी वारुळाजवळ अशी पूजा केली जाते. दूध, डाळ, पीठ वगैरे असं अर्पण केलं जातं वारुळाला. कारण मुंग्यांना खायला म्हणजे पावसाळ्यात सोपं पडतं. मला वाटतं हे सायंटिफिक रिझन तेच असावं. आणि गाणी वगैरे म्हणून काही सण साजरे केले जातात. तर महिलांमध्ये काही सुप्त गुण असतात. या अशा गोष्टींमधून महिला व्यक्त होतात. जसे की पंचमीचे खेळ वगैरे. आता आमची इथं फुगडी पण खेळली जाते. म्हणजे आता वारकरी म्हटल्यानंतर नवरा बायकोची पण फुगडी असते. तर आम्ही पण खेळलो मांडवामध्ये फुगडी. आमच्या यांना काही जास्त जमत नाही पण तरी पण खेळलं. आणि मग नंतर तिथं कीर्तन सुरू झाल्यावर म्हणलं चला. कारण पंचमीच्या वेळेस सप्ताह असल्यामुळं आम्हाला काही मनसोक्त खेळता येत नाही. खरं तर या सणाच्या निमित्तानंच बरीच जण एकत्र जमतात. कारण आता पहिल्यासारखं कोणी महिला वगैरे एकत्र येऊन काही खेळण्याचा प्रकार म्हणजे जवळजवळ बंदच झालेत. पण आम्ही थोडीशी सुरुवात केली गावात. ज्या निमित्ताने आम्ही रात्रीचं पण जमा होतो. प्रत्येक गोष्टीचा काही व्हिडिओ काढत नाही. काही गोष्टी आनंदासाठी असतात. प्रत्येक गोष्टच शो ऑफसाठी करावी असं काही नसतं. नवरोबाला म्हणलं जरा इथं घेऊन फुगडी खेळावी. पण इथं पण ती तशीच फुगडी खेळतात. त्यांना काही एवढी जमत नाही फुगडी खेळायला, वेगळीच खेळतात. तर दुसऱ्या दिवशी आमच्या मैत्रिणीच्या घरी पंगत होती दुपारची. त्यासाठी आम्ही स्वयंपाकासाठी गेलेलो. वांगी अगोदरच चिरून झालेली म्हणजे चालूच होतं चिरायचं. आणि नंतर मग म्हटलं वांग्याला फोडणी आणि भाताला फोडणी अगोदरच दिली होती मी. आणि ह्या मॅडम नंतर शूट करतात कारण माझा मोबाईल खराब झालेला. मग हे शूट त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं. आणि मग वांग्याची भाजी बनवायला घेतली. भाताचं काम निपटवून मस्त वांग्याचा मसाला परतवून घेतला. एकदम झकास मसाला वाटत होता. खूप भारी. त्यात वांगे मिक्स केले. वांगे काय भरत नाही बसलो आम्ही. कारण अर्धं वांगं तर त्यातच शिजलं होतं नंतर. आणि परतून घेतलं आणि मस्त हात दुखल म्हणून मी परत शीतलच वांगं जरा हलवायला लावलं. कारण उजव्या हातानं मला थोडा त्रास व्हायचा. वांगं तेलातच बरंच शिजलं. नंतर भातात पण कोथिंबीर टाकून मस्त असा एकदा वर खाली करून घेतला आणि झाकण ठेवून दिलं त्याच्यावरती. आणि परत ही 7व्या दिवशी रांगोळी. 7व्या दिवशी कलर कमी होते त्यामुळे छोटी काढलेली. आणि नंतर ही 8व्या दिवसाची रांगोळी. खूप छान आम्ही दोघींनी मिळून काढली होती, शीतल आणि मी. तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये अशाच गावातल्या थोड्याशा गमती-जमती बघण्यासाठी.